न्यूज। हिवाळी अधिवेशनात गुरुदेवचे अर्धनग्न आंदोलन, पारधी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा आवाज दणाणला। जिल्हा स्तरावर शेतकरी, दिव्यांग, पारधी बांधव तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आज शुक्रवारी हिवाळी अधिवेशनावर सर्वसामान्यांच्या आवाजाचं नेतृत्व केलं। त्यांच्या या अर्धनग्न आंदोलनाची चर्चा विधिमंडळात झाली, परंतु मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रवेशद्वारावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादाची ठिणगी उडाली। गुरुदेव युवा संघाने शेतकरी, पारधी, सर्वसामान्यांच्या तक्रारी तसेच कार्यालयीन भ्रष्टाचारावर जिल्हा तसेच आयुक्त स्तरावर तक्रारी दाखल केल्या, परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गेडाम यांनी थेट हिवाळी अधिवेशनाला लक्ष्य केलं। आज 20 डिसेंबरला नागपुरातील यशवंत स्टेडियम पासून या अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात झाली। प्रशासकीय सावळा गोंधळ अंतर्गत भ्रष्टाचार तसेच सामान्यांच्या प्रश्नांना या मोर्चातून उजागर करण्यात आले। संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी जोरदार निदर्शने करून हिवाळी अधिवेशनातील मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले। जिल्हा स्तरावर दाखल मागण्यांची पूर्तता तसेच प्रशासकीय भ्रष्टाचार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अपयशी ठरत आहेत। प्रशासकीय कारभार त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेल्यानं प्रशासकीय अराजकता माजली आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्यानं त्यांचाही प्रशासनावरील विश्वास उडत चाललाय। यावर वेळीच समाधान निघत नसल्यानं मोर्चा काढण्याची वेळ आल्याचं गेडाम यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्यानं गेडाम यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला। वृत्त लिहीपर्यंत हा पोलिसांसोबत वाद असाच सुरू होता। या समस्यांच्या पूर्ततेसाठी अर्धनग्न नेर तालुक्यातील अजंती येथील 56 पारधी बांधवांना जागेचे पट्टे, घरकुल तसेच मूलभूत सुविधांची पूर्तता, झरी तालुक्यातील सुर्ला येथील शेतकऱ्यांना शेतजमिनींचे पट्टे, दिव्यांगांच्या अर्थसहाय्य योजना तसेच रोजगारविषयक मागण्यांसोबतच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मनमर्जीने फोपावलेला भ्रष्टाचार तसेच शासकीय रुग्णालयातील गैरसुविधेवर समाधान मिळण्याकरता त्यांच्याकडून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम केलं जातं। अल्पावधीतच त्यांचे संघटन भक्कम झाल्यानं त्यांना जनाधार लाभत आहे। या मोर्चात जवळपास शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते। जो आमचा यवतमाळ जिल्हा आहे हे आदिवासी जिल्हा हे घोषित आहे आणि सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्या आहे। फक्त हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या पाठीशी नाही आहे, कष्टकरीच्या पाठीशी नाही आहे, दिव्यांगाच्या पाठीशी नाही आहे, गोरगरिबाच्या पाठीशी नाही आहे। हे सरकार आपलं घर भरण्याकरताच आहे। हे 3 तालाची 3 सरकार आहे। गेल्या 15 वर्षापासून मी विधान भवनवर मोर्चा घेऊन येत आहो। मला फक्त चॉकलेट दिल्याशिवाय या सरकारनं काही केले नाही। मला याआधी विजय गाईत आदिवासी मंत्री भेटले, पारधी समाजाचे सर्व प्रश्न करतो म्हणे। आजची परिस्थिती पारधी समाजाची आहे। लहान लहान जो 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा लेकरू भीक मागत आहे रस्त्यावर। हे सरकार काय जनतेचा विकास करणार? यांनी काय केलं? इलेक्शनच्या वेळेस लाडकी बहिणीला पैसे खात्यात टाकले आणि आता 2100 रुपये कबूल केले, पण आमच्या दिव्यांगाला 275 रुपये महिना मिळते। आजच्या महागाच्या काळामध्ये 450 रुपयाचा रिचार्ज आहे, 275 रुपये त्यांचं उदरनिर्वाह होणार का? या सरकारला आमच्या दिव्यांगाच्या घरावर घर पडत आहे। या श्रीमंत लोकांना घर दिले जाते, अंत्योदयाचं कार्ड आहे, राशन कार्ड। आम्ही मोर्चे काढूनही आम्हाला जिल्हा प्रशासन देत नाही धान्य, 20 किलो गहू, 15 किलो तांदूळ हे द्यायला तयार नाही सरकार। म्हणजे सरकार काय कामाची आहे? त्यामुळे यांनी मुख्यमंत्री वयश्री योजना काढली पुऱ्या महाराष्ट्रामध्ये। इलेक्शनच्या वेळेस काय यांना 3000 रुपये औषधी गोळ्यासाठी देऊ, परंतु त्यांनी काय केलं? 1 महिना योजना चालवली आणि ती योजना बंद केली आहे। अगर आपकी ये मांगे पूरी नहीं हुई तो सामने आपकी क्या? मैं अभी पूरे प्लानिंग के साथ हूँ। ये पुलिस वालों को भी दिखेगा नहीं, मैं कैसा पेटूंगा, कैसा मरूंगा। ये मेरा शेवटला आंदोलन है। आंदोलन काढणं आणि कार्यकर्ता जमा करणं हे कुणाचं साधारण काम नाही आहे। आणि त्यात जे ज्याला चालतं नाही आहेत, काऊन का ते हक्काची मागणी करायला आली आहे, त्यांचा हक्क आहे, तर ते असे माझ्या संघ हे पेटायला तयार आहेत। काऊन का आम्ही 1-1 रुपया जमा करून इथं याची कोशिश केली आहे। आम्ही भीक मागितली आहे या मोर्चाला येण्याकरता, काऊन का आम्ही धन्नासेठ नाही आहोत। या आमदार खासदाराला 1.5 लाख रुपये पेन्शन भेटते आणि आम्हाला 275। काय देश कुठे चालला? अशी परिस्थिती आहे का आमच्यावर सरकारचं कोणतंच लक्ष नाही आहे। कलेक्टर राहो, आमदार राहो, खासदार राहो, हे आपलं स्वतःचं घर भरते, आमच्यावर कधीच दिव्यांगावर लक्ष देत नाही। यवतमाळ जिल्हा पहिलेच शेतकऱ्यासाठी आत्महत्येसाठी परिचित आहे। कुठे एवढे मेले नसन, पण यवतमाळ जिल्हा आत्महत्यासाठी डंक्यावर आहे। आणि यवतमाळ जिल्हा रोजच्या रोज मर्डर होते, सुरी कापल्यासारखं।
आजपर्यंत कोणता आमदार याच्यावर लक्ष देत नाही. हे दुःखद गोष्ट आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.